नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली आणि रविराज दोघांनीही पूर्णा आजीला सांगितलेलं असतं की आपल्याला जर प्रतिमाला बरं करायचं असेल तर जो मागे ॲक्सिडेंट झाला होता तो आपल्याला पुन्हा रिक्रिएट करावा लागेल। तर या गोष्टीला पूर्णा आजीचा पूर्णपणे नकार असतो आणि ती म्हणत असते की नाही हे अजिबात होणार नाही आणि मी तो पुन्हा क्षण जगू शकत नाही, कारण त्या क्षणामुळे मला माझ्या प्रतिमापासून 22 वर्ष लांब राहावं लागलं आणि पुन्हा एकदा तो क्षण जसा आहे तसा अनुभवणं माझ्याच्याने काही शक्य नाहीये। त्यावेळी रविराज पूर्णाजीला म्हणत असतो की पूर्णाई, अहो माझ्यासाठी सुद्धा हे खूप कठीण आहे, तरी सुद्धा मी करतोय। मला माहिती आहे ही गोष्ट करणं खूप कठीण आहे, परंतु त्यापेक्षाही जास्त मला आशा आहे त्यातून। सध्या प्रतिमा माझी बायको असली तरी आमच्या दोघांमध्ये 2 ध्रुवांचं अंतर आहे। तिने माझ्या नावाचं मंगळसूत्र नाही घातलं याचा मला राग नाही आलाय किंवा तिने यासाठी नकार दिला यामुळे मी रागवलो नाहीच आहे। तिने मंगळसूत्र घालावं किंवा नाही घालावं हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे, परंतु पूर्णाई तिने आमचं जे नातं स्वीकारण्यासाठी नकार दिलाय ना, मला त्याचं खूप वाईट वाटतंय। मी अगदी जीव जाईपर्यंत प्रतिमाची वाट बघितली आहे आणि आता ती माझ्या समोर असताना अजून मी किती दिवस मला ओळखण्याची वाट बघू पूर्णाई? रविराज खूपच हतबल झालेला असतो आणि अस्वस्थ होऊन या सगळ्या गोष्टी सांगत असतो। मग सायली पूर्णाजीला म्हणते की पूर्णाई, तुम्ही जर अपघाताची पुनरावृत्ती करायला नकार देणार असाल ना तर आम्ही नाही करणार हे, पण आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न तर नेहमी राहील की जर आपण करून बघितलं असतं तर आपली प्रतिमा त्या बरी झाली असती का? आणि मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या पूर्णाजी की या प्रश्नाचं ओझं आपल्याला झेपवेल का? पूर्णा आजी आता रविराजच्या आणि सायलीच्या बोलण्याचा विचार करत असते। तर रविराज पुढे म्हणतो की पूर्णाई, मी तुम्हाला एका गोष्टीचा शब्द देतो की ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन होत, जर त्याच्यामध्ये काही संकट आलेच तर त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेईल। मी तुमच्या लेकीवर कधीही संकट येऊ देणार नाही। त्यावेळी सायली म्हणते की अहो रविराज सर, रविराज काका तुम्ही असं का बोलताय? प्रतिमा हत्याची जबाबदारी फक्त तुमचीच नाही तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीची आहे। आम्हा सर्वांना प्रतिमा हत्याची काळजी आहे आणि प्रतिमा हत्यांवर तर सगळ्यांचा किती जीव आहे, त्यामुळे प्रतिमा हत्यांसाठी जे काही भलं असेल तेच आपण सर्वजण करणार आहोत। हो ना पूर्णाजी, मी बरोबर बोलते ना? तेव्हा सायली आता पूर्णाजीकडे बघत असते। पूर्णाजी याच गोष्टीचा विचार करत असते। तर मित्रांनो, आजचा जो भाग आहे तो खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, नाहीतर तुमच्या हातून ट्विस्ट हा नक्की पाहायचा चुकेल। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर प्रतापला आता या गोष्टी पटत असतात। मग प्रताप पूर्णाजीला म्हणत असतो, पूर्णाजीला तो सुचवत असतो की मला काय वाटतं माहितीये का पूर्णाई, आपण यांचं काम करण्यासाठी परवानगी देऊयात। अगं आता या गोष्टीमध्ये काही रिस्क नाहीये, म्हणजे बघा त्या गाडीच्या मागे, म्हणजे प्रतिमा ज्या गाडीमध्ये बसलेली असणार आहे त्या गाडीच्या मागे जो ट्रक असणार आहे त्या ट्रकमधील ड्रायव्हर आपल्याच ओळखीचा असणार आहे। त्यामुळे मला तरी नाही वाटत की यामुळे काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा नवीन एखादं संकट येईल। तर कल्पनाला ही गोष्ट पटत असते आणि कल्पना सुद्धा पूर्णाजीला म्हणत असते की हो पूर्णाई, मला सुद्धा यांचं म्हणणं रविराज भाऊजींचं म्हणणं सुद्धा पटतंय, कारण आपण जर हा ॲक्सिडेंट रिक्रिएट केला तर त्यामुळे प्रतिमाची स्मृती पुन्हा येऊ शकते। प्रतिमाला जर धक्का बसला तर प्रतिमाच्या मनाशी साठलेल्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी वरती येतील आणि हे म्हणताय तसं आपण जर सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक केल्या तर यामध्ये कुठलीही रिस्क नाही आहे। ड्रायव्हर जर आपला असेल आणि त्याला आपण व्यवस्थित सांगितलं तर तो व्यवस्थितच त्याचं काम करेल। प्रतिमाला त्याच्यापासून कुठलाही धोका राहणार नाही आणि आपण सर्वजण असणारच आहोत, आपण फक्त रिक्रिएट करतोय ही गोष्ट। मग रविराज हा पूर्णाईला पुन्हा एकदा विचारतो की पूर्णाई, आपण हे रिक्रिएशन करूयात का? परंतु तरी सुद्धा पूर्णाजी या सगळ्या गोष्टींचा विचारच करत असते आणि पूर्णाजीला आधीचे दिवस आठवत असतात की प्रतिमा तिला म्हटलेली असते की जेव्हापासून माझी आई गेली आहे तेव्हापासून मी तुलाच माझी आई मानलंय। तू मला वाढवलं सुद्धा त्याच मायेने, कधी मला आईची कमी तू भासून दिली नाहीस। तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं तुझी आई म्हणजे आम्ही सख्या मैत्रिणी। तुझी आई जेव्हा शेवटच्या घटका मोजत होती तेव्हा मी तिला वचन दिलं होतं आणि हेही सांगितलं होतं की मी तुला कधीही अंतर देणार नाही। त्यावेळीचे झालेले प्रसंग तिला आठवत असतात। त्यानंतर जेव्हा प्रतिमा, रविराज आणि तन्वी तिघेही जण जेव्हा घरी जायला निघालेले असतात तेव्हा पूर्णाईने बाजावून सांगितलेलं असतं की गाड्या जरा हळू चालवा, कारण रात्रीचा काही नेम नाही। त्यावेळी जेव्हा प्रतिमा जात होती तेव्हा पूर्णाजीला खूप वाईट वाटत होतं आणि मग पूर्णाजी बोलता बोलता प्रतिमाला बोलून गेलेली असते की लवकर येशील ना परत?
तेव्हा प्रतिमा तिला म्हटली होती की अगं पूर्णाई, तू एवढं कशाला टेन्शन घेतीये, मी नक्की येणार परत आणि एवढी वाट नको बघू, मी येईल लवकर, असं म्हणून प्रतिमा तिथून निघून गेलेली असते. तर डायरेक्टली 22 वर्षांनी परत आलेली असते. पूर्णाजीला याच गोष्टींचं खूप वाईट वाटत असतं की एवढ्या मुश्किलीने तिला तिची प्रतिमा पुन्हा भेटली आहे आणि जर आता पुन्हा प्रतिमाला काही झालं तर ती स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आणि पुन्हा एकदा प्रतिमाला गमावण्याचा तिला चान्सही घ्यायचा नसतो. त्यामुळे या गोष्टीला खरं तर ती नाराज नसते, परंतु सायली आणि रविराज दोघेही हे म्हणत असतात. मग ती विचारही करते की जशी प्रतिमा मला इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाची आहे, तशीच रविराजांना सुद्धा महत्त्वाची आहे, कारण शेवटी ती त्यांची बायको आहे. तरी सुद्धा हा ॲक्सिडेंट रिक्रिएट करण्याचा ते विचार करताय, तेही फक्त प्रतिमाची स्मृती परत यावी म्हणून. मग मी का नाही विचार करू शकत? मी सुद्धा प्रतिमाचा चांगलाच विचार करते ना. आणि जर या गोष्टीतून काहीतरी चांगलं होणार असेल तर मग ॲक्सिडेंट रिक्रिएट करायला काही प्रॉब्लेम नाही. आणि मग ती रविराजला आणि सायलीला सांगते की मी तुमच्या प्लॅनमध्ये सहभागी आहे आणि मी तुम्हाला हे सगळं करण्यासाठी परवानगीही देते आणि दोघांनाही सांगते की माझा तुमच्यावर आणि सायलीवर विश्वासही आहे. सायली म्हणते की ठरलं तर मग आज रात्रीच आपण हे सगळं करूयात. आता मी एक काम करते, एवढं सगळं आपण जे बोललोय ते यांच्या कानावर पण घालते, म्हणजे सगळ्या गोष्टीचा अंदाज त्यांना येईल. रविराज म्हणतो की हो चालेल, मी सुद्धा आता तन्वीला फोन करून घेतो आणि तिलाही ही परिस्थिती सांगतो. त्याचवेळी सायली आता अर्जुनला फोन लावत असते. त्यावेळी अर्जुन हा ऑफिसमध्येच असतो, परंतु त्याच्या केबिनमध्ये नसतो आणि त्याच्या केबिनमध्ये प्रिया बसलेली असते. आता सायलीचा फोन येतो. प्रिया बघते की कोणाचा फोन आहे, बायको नाव तिला दिसतं आणि मग तिला राग येतो की आता ह्या सायलीचा कशाला कॉल येतोय आणि कशाला ही कॉल करत असेल आता, आणि उगाच आमच्या दोघांमध्ये येत असते नेहमी कबाब में हड्डी, असं म्हणून ती सायलीचा कॉलच कट करून टाकते. कल्पना सायलीला विचारते की काय ग सायली, लागला का अर्जुनचा फोन, बोलली का तू त्याच्याशी? तेव्हा सायली म्हणते की नाही ना आई, त्यांनी फोन कट केला. कल्पना म्हणते की अगं चुकून झालं असेल, तू एक काम कर, त्याला पुन्हा एकदा ट्राय कर. सायली म्हणते की ठीक आहे. मग सायली आता पुन्हा एकदा अर्जुनला कॉल करू लागते. तर अर्जुनचा फोन आता स्विच ऑफ येत असतो, कारण स्विच ऑफ तो प्रियाने केलेला असतो. सायलीने परत परत येऊन आमच्या दोघांमध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करू नये आणि आम्हाला दोघांना डिस्टर्ब करू नये म्हणून प्रियाने अर्जुनचा फोन डायरेक्टली स्विच ऑफ केलेला असतो, म्हणजे आता सायली अर्जुनला फोनच नाही करणार. मग सायली आता सर्वांना सांगते की आता तर त्यांनी फोनच बंद केलाय. प्रताप म्हणतो की अगं सायली, तो मीटिंगमध्ये असेल आणि काहीतरी महत्त्वाची मीटिंग चालू असेल जो की तो फोन नाही उचलू शकत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव सायली, की कामामध्ये जर एखादा माणूस असेल ना तर त्याने फोन नाही घेतला तर त्याला सारखे सारखे फोन नसतात करायचे. त्याचा फोन आपल्याला कधी येईल त्याच्या फोनची वाट बघायची असते. प्रिया म्हणते की ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसं, मी वाट बघते. तर इकडे अर्जुन आता त्याच्या केबिनमध्ये येऊन बसलेला असतो. केबिनमध्ये असते अर्जुन, त्याची फाईल बघत असतो. तेव्हा प्रिया त्याच्याकडे बघून हसत असते, तर अर्जुनही तिच्याकडे बघून मुद्दाम हसत असतो. तर इकडे सायली रविराजला म्हणते की रविराज काका, प्रियाशी बोलणं झालं का तुमचं? रविराज म्हणतो की नाही ग अजून. तर रविराज म्हणतो की तिच्याशी काय बोलावं ना हेच मला कळत नाही आणि तिला कसं सांगावं हेही कळत नाहीये. ती या सगळ्यावर कशी रिॲक्ट होईल काही सांगता येत नाही. मला तर भीतीच वाटते तिची, परंतु जाऊ दे, तरी सुद्धा मी तिला एकदा फोन करून बघतो. मग रविराज आता प्रियाला कॉल करतो. तर प्रिया अर्जुनला बघण्यामध्ये बिझी असते. त्याचवेळी रविराजचा कॉल येतो आणि ती विचार करते की किल्लेदारचा नक्की काय प्रॉब्लेम आहे, कशाला मला सारखे सारखे कॉल करत राहतो. आता जेवली का, खाल्लं का, पिल्लं का हेच मला विचारत बसेल. कशाला हे विचारायचं, मी म्हणते मला अजिबात आवडत नाही हे. परंतु तरी सुद्धा रविराजचा फोन ती घेते आणि म्हणते की हो बाबा बोला ना. रविराज म्हणतो की बरं तन्वी, तू कॉलेजमध्ये पोहोचलीस का? तेव्हा प्रिया म्हणते की हो बाबा, मी पोहोचले कॉलेजमध्ये, बोला. रविराज प्रियाला म्हणतो की अगं तन्वी, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. प्रिया म्हणते की बाबा ऐका ना, आपण प्लीज नंतर बोलूयात का, आपण घरी येऊन बोलूयात का? आता माझं लेक्चर सुरू होईल आणि मला आता जावं लागेल. हो, आणि हो, माझं एक्स्ट्रा लेक्चर सुद्धा असणार आहे, त्यामुळे मला रात्री यायला खरंच खूप उशीर होईल हा. रविराज तिला म्हणतो की बाळा अगं ऐकून तरी घे माझं. तेव्हा प्रिया म्हणते की नाही नाही नाही, मला आता खूप कामं आहेत, मला लेक्चर करायचंय बाबा, मी ठेवते फोन, बाय 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 असं करून लगेचच फोन कट करून टाकते. तर अर्जुन पुढे बघत असतो की बापरे, ही तर माझ्या तोंडावर खोटं बोलते, लेक्चरमध्ये नाही तर माझ्यासमोर बसलीये, म्हणजे किती व्यवस्थित आणि सफाईने खोटं बोलू शकते ही प्रिया. तर रविराजने प्रियाचा कॉल कट केलेला असतो. खरं तर हा प्रियाचाच घाटा असतो, कारण प्रतिमाबद्दल खूप मोठी न्यूज प्रियाला समजणार असते, परंतु प्रिया रविराज सोबत बोललेली नसते, त्यामुळे प्रियाला ती न्यूज समजलीच नसते. आणि प्रियाने रविराजचं म्हणणं न ऐकून घेता कॉल कट केल्याने तिने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलेला असतो.
मग प्रताप रविराजला विचारतो की काय रे रविराज, काय बोलली तन्वी? अरे येतीये ना ती? तेव्हा रविराज म्हणतो की नाही, ती यायला उशीर होईल असं म्हटलीये, एक्स्ट्रा लेक्चर आहे तिचे. आता नेमकं ह्या परिस्थितीची जाणीव अर्जुनलाही करून देता येत नसते आणि प्रियालाही नसते. भलेही ते दोघं एकमेकांच्या समोर बसलेले असतात, परंतु प्रियाने अर्जुनचा फोन स्विच ऑफ करून ठेवलेला असतो आणि तिला स्वतःला तर काही ऐकायचंच नसतं. मग अर्जुन प्रियाला म्हणतो की काय ग, एवढं सहजपणे तू सिनियरशी खोटं बोललीस? प्रिया म्हणते की जाऊ दे रे, चालतं एवढं, त्याला काय होत नाही. आता मला सांग, मी हे कारण नाही तर दुसरं कुठलं कारण देणार होते? आता मी बाबांना हे सांगणार होते का की मी अर्जुन सोबत मस्त टाइम स्पेंड करतेय? तुला खरं सांगू का अर्जुन, मला तर आज इथून जावंसच वाटणार नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो का, अगदी मला सुद्धा ग. अर्जुन प्रियाला म्हणतो की ठीक आहे, नको जाऊ. आणि मग मनामध्ये अर्जुन म्हणत असतो की बरं झालं, ही जर गेली नाही तर मला हिचा बर्थ मार्क नीट बघता येईल. पण मग आता हे सगळं घडवून आणायचं कसं? अर्जुन पुढे मोठा प्रश्न असतो की प्रियाच्या पायावरचा बर्थ मार्क बघायचा तर कसा बघायचा? आणि मग तो प्रियाला म्हणतो की तन्वी, तू एक काम करशील, प्लीज तू माझ्यासाठी एक कॉफी घेऊन येशील का? प्रिया म्हणते की अच्छा, तुला कॉफी हवी आहे का? थांब मी पिऊनला सांगते. अर्जुन म्हणतो की नाही ग, पिऊनला नको सांगूस, मला तर तुझ्या हातची कॉफी प्यायची आहे ग. आणि तन्वी, आज मी तुला एवढं हक्काने काम सांगतोय आणि तेही कॉफी बनवायला सांगतो. तुलाही माहिती आहे की कॉफी माझी किती फेवरेट आहे. मग तू करशील ना माझ्यासाठी, आणशील ना मला बनवून? प्रिया लगेच अर्जुनचा हात धरते आणि म्हणते की ओ अर्जुन, तू किती गोड आहेस रे, थांब मी लगेच जाऊन आणते. अर्जुन म्हणतो की हो प्रिया, तू सुद्धा खूप स्वीट आहेस. आता प्रिया तिथून कॉफी बनवायला जाते तर अर्जुन लगेचच चैतन्याला आतमध्ये बोलावून घेतो. इकडे पूर्णाजी सर्वांना म्हणत असते की आता अर्जुनही फोन घेत नाहीये, तन्वीही फोन घेत नाहीये, त्यांच्याशी काही बोलणं झालं नाहीये, तर मग मला असं वाटतंय की हा प्लॅन आपण उद्याच करूयात. तर सायली म्हणते की पूर्णाजी, आपण उद्या करायला काही प्रॉब्लेम नाही, परंतु तोपर्यंत तुमचं मन तर बदलणार नाही ना? नाही म्हणजे कशी तरी तुम्ही आता परवानगी दिली आहे आणि पुन्हा जर तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही हे सगळं कॅन्सल कराल. तेव्हा पूर्णाजी म्हणते की नाही सायली, मी माझा शब्द नाही बदलणार, मी तुमच्या सोबत आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. तर रविराज म्हणतो की नाही, प्लॅन तर नाही बदलणार. तसंही प्लॅन बदलून काही उपयोगच होणार नाही ना. आजचा प्लॅन उद्यात नेण्यात काही मज्जाच नाही, कारण आपण ज्या गोष्टीचा विचार करतोय तशी तर गोष्ट घडणार नाही. जरी मी तन्वीला या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या की ॲक्सिडेंट आपल्याला रिक्रिएट करायचा आहे, तर तन्वी मात्र या गोष्टीसाठी कधीच राजी होणार नाही. कल्पना म्हणते की भाऊजी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मला तर असं वाटतंय की तन्वी या गोष्टीसाठी नकारच देईल, कारण जेव्हा ट्रीटमेंटचा विषय आला होता तेव्हा सुद्धा तिने स्पष्टपणे सांगितलं होतं की आईवर कुठली ट्रीटमेंट करायची नाही म्हणून. पूर्णाजी म्हणते की हो, मुळातच तिला ही ट्रीटमेंट सुद्धा मान्य नाहीये, तर ती आता ॲक्सिडेंटचे रिक्रिएशन करायला मात्र कधीच तयार होणार नाही. सायली म्हणते की हो, परंतु आता सध्या प्रतिमा आत्याचं सगळं तीच बघते. रविराज म्हणतो की नाही सायली, बरोबर आहे, तरी सुद्धा हे रिक्रिएशन तिला पटवून देणं फार अवघड आहे आपल्यासाठी, आणि अवघड गेलंही असतं. एखादी गोष्ट तिला पटवून देणं किती अवघड आहे माहिती आहे ना तुम्हाला, आणि ती ऐकतही नाही, सगळ्यांसमोर राडा करेल परत. मला असं वाटतं की ती असती तर ठीक आहे, परंतु आता ती इथे नाहीच आहे, तर तिच्यासाठी थांबण्यात पण काही अर्थ नाही. सायली म्हणते की हो, तुमचं बरोबर आहे काका, परंतु हा जर अपघात प्रतिमा आत्यांना जसाच तसा आठवायला आपल्याला हवा असेल तर गाडीमध्ये 3 व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे. प्रतिमा आत्या, तुम्ही आणि तन्वी. तेव्हा रविराज म्हणतो की सायली, त्याची तू काळजी करू नको, गाडीमध्ये 3 जण असतीलच. मी, प्रतिमा आणि तू. सायली म्हणते की काय काका, मी? तेव्हा रविराज म्हणतो की हो तूच, कारण तसं तुलाही माहिती आहे की प्रतिमा तुझ्याशिवाय कधी कुठे जाणारच नाही आणि तुझ्याशिवाय ती बाहेर निघायलाही तयार होणार नाही, त्यामुळे तुलाच तिला घेऊन यावं लागेल. प्रताप म्हणतो की हो हो, हे मात्र खरं आहे की जर सायली गाडीमध्ये नसेल तर प्रतिमा मात्र तिथं बसणारच नाही. रविराज म्हणतो की बरोबर आहे, आणि तसंही प्रतिमाने अजून तन्वीला मुलगी म्हणून कुठे स्वीकारलंय, अजून तिने मुलीचा स्वीकारच केलेला नाहीये, त्यामुळे तन्वीला ती आपली खरी मुलगी मानतच नाही. प्रतिमाला मोठ्या तन्वीचं तर सोडा, परंतु लहान तन्वीही तिला आठवत नाही. त्यामुळे रिक्रिएशनच्या वेळी तन्वी नक्की कोण आहे या गोष्टीने कोणाला काहीच फरक पडणार नाही. पूर्णाजी म्हणते की हो रविराज, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. सायली, गाडीमध्ये तन्वीच्या ऐवजी तूच बस. आता तुम्ही हे सगळं रात्रीच करा आणि एकदाचं संपवा बाबा हे सगळं, कारण मी अगदी माझ्या काळजावर दगड ठेवून तुम्हाला या गोष्टीची परवानगी दिली आहे, त्यामुळे लवकरात लवकर हे संपवा. तोपर्यंत देवाला मी फक्त एवढीच प्रार्थना करेल की माझ्या प्रतिमाला सुखरूप घरी घेऊन ये. सायली म्हणते की पूर्णाजी, काळजी करू नका, मी आहे ना, तुमच्या सगळं मनासारखंच होईल आणि मी जाईल ह्या दोघांसोबत. पण त्याआधी हे सगळं प्रतिमा आत्यांना नीट समजावून सांगायला हवं.
प्रताप म्हणतो की हो बरोबर आहे सायली तुझं, परंतु या सगळ्या गोष्टी आता तुलाच समजून सांगाव्या लागतील. मग सायली पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी तुम्ही फक्त शांत राहा, बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. विराज पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाई तुला सांगू माहीत नाही, परंतु माझं मन मला म्हणतंय की आज रात्री जे काही घडेल ना ते चांगलंच घडेल. सायली म्हणते की ठीक आहे, मग मी एक काम करते, मी प्रतिमात्यांशी लगेचच बोलते, म्हणजे जर त्या तयार असेल तर मग आपण लगेच निघूयात. रविराज म्हणतो की ठीक आहे, आता सायली तुला प्रतिमाला मनवण्याची जबाबदारी तुझी आहे. मी लगेचच्या लगेच टेम्पो बघतो आणि ड्रायव्हरशी सुद्धा बोलून घेतो, कारण त्याला मला सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगाव्या लागतील. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फारच काळजीपूर्वक कराव्या लागणार आहे. मग सायली आता प्रतिमात्याकडे आलेली असते. प्रतिमात्याने छान अशी साडी नेसलेली असते. तर सायली तिथे येते आणि म्हणते की वा प्रतिमात्या, तुम्ही आज साडी नेसली आहे, खरंच तुम्ही खूप छान दिसताय. तेव्हा प्रतिमा तिला सांगते की नाही नाही मला ड्रेस घालायचा आहे, मी साडी चेंज करते आहे. तर सायली म्हणते की अहो कशाला चेंज करताय आणि किती छान दिसताय तुम्ही साडीमध्ये, राहू द्या साडी तुमची. आणि मी तुम्हाला हे सांगायला आले होते की आज रविराज काका आपल्या दोघींना बाहेर घेऊन जात आहे. मग रविराजचं नाव ऐकून प्रतिमाचा चेहरा थोडासा उतरतो. आता तो उतरलेला चेहरा सायलीला चांगला समजलेला असतो आणि प्रतिमात्याच्या मनात काय सुरू आहे हेही सायलीने हेरलेलं असतं. मग सायली प्रतिमात्याला समजावून सांगत असते की प्रतिमात्या, आज तुम्हाला सगळं जुनं आठवावं ना, म्हणून आम्ही एक प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्ही रविराज काकांच्या जीवाची तळमळ तर बघताय ना, तुम्ही आल्यापासून तुम्हाला समजत असेल की त्यांना किती वाटते की तुम्ही त्यांच्याशी बोलावं, तुम्हाला सगळ्या मागच्या गोष्टी आठवाव्या, तुम्ही त्यांचा नवरा म्हणून स्वीकार करावा. आणि मग त्यासाठीच आज ते एक प्रयत्न करणार आहे, तुम्ही याल ना आमच्यासोबत. तरी सुद्धा प्रतिमा ही शांतच असते. तर सायली म्हणते की बरं प्रतिमात्या, इतर कोणावर जाऊ द्या, परंतु तुमचा माझ्यावर तर विश्वास आहे ना. तेव्हा प्रतिमा मान डोलावते आणि म्हणते की हो. मग सायली प्रतिमाला विचारते की मग तर याल का तुम्ही माझ्यासोबत, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मग या तुम्ही माझ्यासोबत. प्रतिमा हसते आणि सायलीला येण्याची परवानगी देखील देते. तर प्रतिमा म्हणते की पण असं का, कशाला जायचंय आपल्याला. तर सायली म्हणते की अहो तुम्हाला बघायला ज्या डॉक्टर जोशी आल्या होत्या ना, त्या डॉक्टरांनी हा उपाय सुचवलाय. त्या असं म्हटल्या की असं जर करून बघितलं तर कदाचित तुमची स्मृती पुन्हा एकदा परत येऊ शकते. तुमचा जो अपघात झाला होता ना, तो अपघात आपण पुन्हा परत तसाच करणार आहोत. म्हणजे अपघात तसाच असेल की तुम्ही कारमध्ये बसलेल्या असणार आणि तुमच्या गाडीच्या मागणं तो ट्रक येणार, तसाच ॲक्सिडेंट आपण परत घडवणार आहोत. तर प्रतिमा ही खूप घाबरते आणि नाही नाही म्हणत असते. मला नाही माहिती की ही कुठली थिअरी आहे, परंतु जर प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवून द्यायच्या आहेत तर ह्या गोष्टी अनपेक्षित व्हायला पाहिजे होत्या. म्हणजे प्रतिमाला न कळू देता तो ॲक्सिडेंट जर जसाच तसा घडवला असता तर कदाचित प्रतिमाची मेमरी लवकर परत आली असती. परंतु हे काय लॉजिक आहे की प्रतिमाला सगळं सांगायचं की तुझा आम्ही ॲक्सिडेंट रिक्रिएट करणार आहोत आणि मग प्रतिमा त्यावर रिॲक्ट होणार. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला थोडीशी वेगळी वाटली का, हे आम्हाला कमेंट करून सांगा. आता सायली डायरेक्ट ॲक्सिडेंटचा विषय काढते आणि तोही रिक्रिएट करायचं म्हणत असते, त्यामुळे प्रतिमा घाबरते. सायली म्हणते की प्रतिमात्या घाबरू नका. अहो प्रतिमात्या, काही होणार नाही, आपल्याला फक्त रिक्रिएट करायचंय ते, आणि फक्त तासाभराचा तर प्रश्न आहे. पण प्रतिमात्या, हा 1 तास कदाचित तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो. तुम्ही मला साथ द्याल ना, फक्त तुमच्या साथीची गरज आहे. मग तेव्हा प्रतिमा आता सायलीकडे बघू लागते. तर इकडे अर्जुनने चैतन्याला कल्पना सांगितलेली असते. अर्जुन चैतन्याला प्लॅन समजावून सांगतो की त्याच्या पायावरची जन्मखून जर आपल्याला बघायची असेल तर आपल्याला हा प्लॅन करावा लागेल. तर चैतन्याला अर्जुनचा प्लॅन खूप आवडतो आणि तो अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे काय फॅन्टॅस्टिक प्लॅन बनवलायस तू. म्हणजे बघ, तुटलेल्या काचेवरती जर प्रियाचा पाय पडला तर काय होईल, प्रियाच्या पायाला दुखापत होईल आणि मग काय, मग आपल्याला तिचा पाय चांगलाच बघता येईल. अर्जुन म्हणतो की येस, आणि आपल्याला तिचा तळपाय बघता येईल आणि हे कन्फर्म करता येईल की तिच्या पायावर कुठलीही जन्मखून नाहीये. अर्जुन चैतन्याला सांगतो की चैतन्य, तू पटकन एक ग्लास फोड. चैतन्य लगेचच दाराजवळ ग्लास फोडतो, जेणेकरून प्रिया ही काचांवरनं येईल आणि तिच्या पायात इझिली काच भरेल. तर चैतन्याने आता दारासमोर काच फोडलेली असते आणि मग अर्जुन आणि चैतन्य कामाचं नाटक करू लागतात. त्याच वेळी तिथे प्रिया कॉफी घेऊन येते. आता प्रिया कॉफी घेऊन आल्यानंतर प्रियाने सँडल घातलेले असतात आणि त्यावरनं प्रिया चाललेली असते. तर प्रियाचा पाय त्या काचांवर पडलेला असतो, त्यामुळे प्रिया मोठ्याने ओरडते. अर्जुन म्हणतो की अगं काय झालं तन्वी, काय झालं, तू एवढ्याने का ओरडलीये. तर प्रिया सांगते, अरे इथे सगळीकडे काचा आहेत, माझ्या पायात काच भरली असती.
अर्जुन म्हणतो की चैतन्य चैतन्य तू एक काम कर, पहिल्यांदा सुरेशला बोलव. आणि हा काय निष्काळजीपणा आहे, अशा काचा वगैरे कशा काय सांडल्या, यांना काही कामं करता येत नाही का. त्यांचे हे नाटकं सुरू असतात. चैतन्य लगेचच सुरेशला आवाज देतो आणि म्हणतो की सुरेश काय हे काय पोरकटपणा आहे हा, इथे सगळीकडे काचा पसरल्यात आणि तुम्ही मात्र तिकडे बसले, तुम्हाला काही कामधंदे सुचत नाही का. पटकन ये आणि हे सगळं साफ कर, अजिबात खपवून घेतलं जाणार नाही हा हे. आता अर्जुन आणि चैतन्याच्या नादामध्ये बिचारा सुरेश हा फसलेला असतो. अर्जुन आता प्रियाचा हात धरून प्रियाला सोफ्यावर बसवतो. प्रिया ओरडत असते आणि म्हणत असते की माझा पाय खूप दुखतोय अर्जुन, माझा पाय खूप दुखतोय. आता प्रियाच्या तळपायाला तर काच नसते लागलेली, परंतु प्रियाच्या पायावरती लागलेली असते. चैतन्य म्हणतो की थांबा, मी एक काम करतो, मी फर्स्ट एड किट घेऊन येतो. आणि मग चैतन्य तिथून निघून जातो. तर आता प्लॅन प्रमाणे इकडे सर्वजण अंगणामध्ये उभे असतात. ज्याप्रमाणे अर्जुनच्या वाढदिवसाला सर्वजण आलेले असतात आणि जाताना अंगणामध्ये रविराज, सायली आणि प्रतिमाला त्यांनी बाय केलेलं असतं, त्याचप्रमाणे सर्वजण आता अंगणामध्ये उभे असतात. तर कल्पना रविराजला म्हणत असते की भाऊजी तुम्हाला नक्की जाताना काय काय बोलायचं हे माहिती आहे ना. पूर्णाजी म्हणते की अगं तेव्हाचा एक आणि एक शब्द माझ्या लक्षात आहे अगदी. त्याच वेळी सायली ही प्रतिमाला घेऊन येते. तर रविराज सांगतो की प्रतिमा आली आहे, आता आपण हा विषय इथेच बंद करूयात. मग रविराज आता पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाई बघा ना, ही किती हट्टीपणा करतीये, घरी यायचंच नाही म्हणतीये. मग सायली लगेच रडायला लागते आणि म्हणते की नाही मला नाही यायचंय. मग कल्पनाचा डायलॉग असतो. मग कल्पना सायलीला म्हणते की अगं तन्वी बाळा नको ना रडूस, वाटलंच तर पुढच्या शनिवारी तू पुन्हा ये चालेल. सायली म्हणत असते की नाही नाही पण मला तर आजच राहायचंय. तर रविराज म्हणतो की बाळा असा हट्टीपणा नाही करायचा, अगं आपण एक काम करूयात, आपण पुन्हा येऊयात ना. सुद्धा सायली रडतच असते आणि म्हणत असते की नाही नाही मला इथेच थांबायचंय. अगदी लहान तन्वीसारखी सायलीची ऍक्टिंग असते. आता सायली जेव्हा म्हणत असते की नाही आई मला इथेच राहायचंय, प्लीज आपण आता राहूयात ना इथे, तेव्हा मात्र सायलीला भूतकाळातल्या काही गोष्टी आठवायला लागलेल्या असतात. मित्रांनो सायलीला ते आवाज तिच्या कानावर येत असतात. लहानपणीचा तिचा तो आवाज तिच्या कानावर पुन्हा ऐकायला येत असतो. आजूबाजूला ती बघत असते. सायली अगदी सुन्न पडलेली असते आणि मग जेव्हा ती त्यातून जागी होते तेव्हा तिला समजतं की नाही आपलं हे नाटक सुरू आहे आणि आपण नाटक करतोय. मग रविराज आता पूर्णाजीला म्हणतो की बरं पूर्णाई निघू का मग आम्ही. तेव्हा पूर्णाजी म्हणते की बरं तुम्ही रात्रीच्या प्रवासाला चाललात, गाड्या अगदी व्यवस्थित चालवा. आणि मग सायलीला म्हणते की तन्वी बाळा गाडीत झोपायचं हा, आता झोपूनच जायचं, शहाणं माझं बाळ. असं म्हणून सायलीची एक गोड पप्पी ती घेते. आणि मग प्रतिमाला थोडंसं आता हे वेगळं वाटायला लागलेलं असतं. कधीतरी असं घडलंय का असं प्रतिमा विचार करू लागते. मग रविराज म्हणतो की बरं पूर्णाई मग येतो आम्ही. मग पूर्णाजी आता प्रतिमाच्या तोंडावरनं हात फिरवते आणि म्हणते की सावकाश ये हा. प्रतिमा तर हा डायलॉग बोलू शकत नसते. तेव्हा मग सायलीच आता प्रतिमाच्या ऐवजी तो डायलॉग बोलते आणि म्हणते की अगं पूर्णाई एवढं काय, येऊ ना आम्ही परत लवकर आणि तू काळजी करू नकोस, चल येतो आम्ही. प्रताप म्हणतो की बरं आता सावकाश जा रे. मग पुन्हा एकदा तोच सीन आता क्रिएट केला गेलेला असतो. सगळे काही डायलॉग, सगळी काही सिच्युएशन अगदी 22 वर्षापूर्वींची असते. सगळ्यांचं बोलणं झाल्याप्रमाणे प्रतिमा, सायली आणि रविराज तिथून निघालेले असतात. पूर्णाजी, प्रताप आणि कल्पना त्यांना बाय करत असतात. तर सायली देखील बाय करत असते. मग आता प्रतिमा आणि सायली दोघींनाही काही गोष्टी क्लिक होत असतात. सायलीला आठवतं की जेव्हा ते गेटमधून चाललेले असतात तेव्हा छोट्या तन्वीने त्यांना बाय केलं होतं. आता ही गोष्ट सायलीला माहीतही नसते की छोटी तन्वी काय करत होती, परंतु तरी सुद्धा तिला हे क्लिक झालेलं असतं की जेव्हा गेटमधून ते बाहेर पडतात तेव्हा सायली सर्वांना बाय करत असते. आणि यावेळी सुद्धा सायली तेच करणार असते. सायलीला ही गोष्ट स्क्रिप्टमध्ये नसते सुद्धा की असं करायचं आहे, तरी सुद्धा सायलीने अनपेक्षित पद्धतीने ती गोष्ट सायली करणार असते. मित्रांनो एका गोष्टीची खूप खंत वाटते की आपले जेवढे प्रेक्षक आहे त्यापैकी फक्त 2% लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि बाकीचे 98% लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. त्यामुळे माझी त्यांना हीच विनंती आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनवरही क्लिक करा. कारण जर बेल आयकॉनवर क्लिक केलं नाही तर आम्ही व्हिडिओ कधी अपलोड करतोय हे तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे लगेच व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.
तर प्रतिमाला मात्र त्या सगळ्या गोष्टी थोड्या वेगळ्या वाटत असतात. अजूनही प्रतिमाला काही गोष्टी क्लिक झालेल्या नसतात. अजूनही प्रतिमासमोर भूतकाळ आलेला नसतो. प्रतिमा अजूनही भूतकाळापासून वंचित असते. तर सायलीला थोडं थोडं आठवत असतं. सायलीला फक्त लहान जी तन्वी आहे तिचे आवाज कानावर येत असतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता प्रियाच्या पायात कास भरलेली असते आणि मग प्रिया सांगते की अर्जुन, अरे माझ्या उजव्या पायात कास भरली आहे. अर्जुनला खूप आनंद होतो की चला, आपल्याला जे पाहिजे होतं ते फायनली भेटलं आपल्याला. प्रियाच्या उजव्याच पायात कास भरली आहे म्हणजे उजव्या पायावर बर्थमार्क आहे. आता जर मी प्रियाचा उजवा पाय बघितला तर खरं खोटं लगेच कळेल आणि मग तिच्या पायावर जन्मखून नाहीये हेही मला समजेल. अर्जुन तर खूप खुश झालेला असतो आणि चैतन्यकडे तो बघत असतो. प्लॅन जवळजवळ आता प्रियाच्या बाबतीतला सक्सेसफुल होणार असतो. तर इकडे मात्र आता ठरल्याप्रमाणे रविराज, सायली आणि प्रतिमा तिघेही आता गाडीमध्ये बसलेले असतात. तिघेही गाडीमध्ये बसतात. एक खड्डा येतो, त्या खड्ड्यातून गाडी जाते. अगदी प्रतिमाला आता थोड्या गोष्टी क्लिक व्हायला लागतात. कारण जेव्हा 22 वर्षापूर्वी रविराज गाडी चालवत होता तेव्हा सुद्धा एक खड्डा असाच मध्ये आला होता आणि तेव्हा प्रतिमाने सांगितलं होतं रविराजला की प्लीज तुम्ही गाडी हळू चालवा. तेव्हा रविराज म्हटलेला असतो की हो. आणि मग प्रतिमा आता पुढे बघत असते. तिला अजूनही काही क्लिक झालेलं नसतं आणि त्याच वेळी ट्रक हा मागून येत असतो. तर तन्वी जी आहे म्हणजे सायली आहे ती मागच्या सीटवर बसलेली असते. आता प्रतिमाचं लक्ष जातं की मागून ट्रक येतोय आणि तो ट्रकचा एकदम फोकस आता प्रतिमाच्या डोळ्यांवर पडतो. प्रतिमा खूप घाबरते आणि मग प्रतिमा चक्क तन्वी असं ओरडते आणि तिला तन्वीची खूप काळजी वाटू लागते आणि तन्वी असं म्हणून ती जोराने ओरडते. आणि मित्रांनो, प्रतिमाला आता वाचा फुटलेली असते. प्रतिमाच्या तोंडून शब्द पडलेले असतात. प्रतिमा जी आतापर्यंत काहीच बोललेली नसते, तिच्या तोंडातून पहिला शब्द हा तन्वी आलेला असतो आणि प्रतिमा आता बोलायला लागलेली असते. प्रतिमाची वाचा परत आलेली असते आणि मित्रांनो, हा खरंच एक खूप मोठा ट्विस्ट असणार आहे. परंतु आता हे बघणं जास्त रंजक असणार आहे की प्रतिमाला तर आता तो ऍक्सिडेंट आठवलाय, प्रतिमाची वाचा ही परत आली आहे, परंतु आता ती सायलीला म्हणजेच तन्वीला आपली मुलगी म्हणून स्वीकारेल का तन्वीलाच ती तिची मुलगी म्हणेल. आणि अर्जुन सुद्धा त्याच्या प्लॅन मध्ये सक्सेसफुल होईल का? प्रियाच्या उजव्या पायावरचा बर्थमार्क तो बघू शकेल का? आणि मग प्रिया ही खोटी तन्वी आहे याची ओळख त्याला पटेल का? आणि सायली हीच खरी तन्वी आहे हेही त्याला समजेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या काही भागांमध्येच पाहायला मिळतील. तोपर्यंत आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, आजचा भाग कसा होता याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच सांगा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.